तर हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू तन्नीची ब्लॉग्स. ज्या दिवसाची आम्हाला वाट होती आज तो दिवस येऊनच गेला. आता फायनली आज होती आमच्या खासवाल्या मैत्रिणीची हळद ना. आम्ही तर धिंगाणा नाही करून तर मग चालली जाईन का नाही गोष्ट म्हणून आम्ही येऊन गेलो तर मस्त हळदीमध्ये. खायचं कमी होतं ना, आमच्या नाचाचं जास्त होतं. जसा DJ वाजला का नाही तर आम्ही तर असे पट्टापट्ट गेलो का नाही नाचासाठी. तुम्हाला काच सांगू बाबा, असे नाचत होतो आम्ही अंगात आल्यासारखं. नवरींचा मूड नाही का बातच तालात येतो तर मस्त नाचून राहिली होती देवी. असं वाटतच नव्हतं की नवरीन वे म्हणून, असं वाटे की कोणी पाहुणेपरी आली बा म्हणून. मग आम्ही नवी मस्तच राडा टाकून टाकला होता आणि एका काकाजीला देऊन दिला होता फोन मस्त व्हिडिओ बनवासाठी. कारण की आपल्याजवळ काही कॅमेरामॅन आहे नाही आणि इकडं का नाही जामच गर्दी होऊन राहिली होती म्हणून आम्ही दोघी जणांना आपला अलगच ग्रुप करून घेतला आणि मस्त आम्ही एकट्या नाचून राहिलो होतो ना. आम्हाला माहीत नाही DJ वाचलं ना, असं पगल्यासारखंच वाटते. असं वाटते की कोणी आमच्या जवळ आसपास आहेच नाही, फक्त आम्ही दोघीच्या ना अंधाधुंदी फक्त नाचत राहतो. मग नाचल्याच्या नंतर आम्ही ना आपलं जेवण चालू केलं. ते बी 12 वाजता आम्ही जेवण केलं. आमच्या फक्त पुरा ग्रुपसुद्धा जेवण करायचं, बाकी सर्वांचे जेवण होऊन गेलं होतं. मग आम्ही ना मस्त गोष्टी करत जेवण वगैरे निपटवलं ना. हा भाऊ आम्हाला ज्ञान देत होता की शुद्ध बोला बा म्हणून, आणि तो किती शुद्ध बोलते हे फक्त आम्हाला मालूम होतं ना. मग नवरी बी येऊन गेली होती आम्हाला सार करासाठी, कारण उद्या येऊन आम्ही तिला सार करासाठी. हा भाऊ म्हणत होता की उद्याच्या उद्या ब्लॉग आलाच पाहिजे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.